भंडारा जिल्ह्यातील अंगणवाडीमध्ये मुदतबाह्य पोषण आहाराचा पुरवठा करण्यात आला असून महिला व बाल विकास विभाग लहान मुलांच्या जीवाशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोहडी गावात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अंगणवाडीत मुदतबाह्य पोषण आहाराचा पुरवठा करण्यात आला आहे। ही बाब गावातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच याची माहिती अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून महिला बाल विकास अधिकाऱ्यांना दिली। या पोषण आहाराची मुदत 1 महिन्याच्या आधी संपली असताना अंगणवाडी केंद्रात त्याचा पुरवठा कसा करण्यात आला? जर ही बाब लक्षात आली नसती तर लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असता। त्यामुळे असा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर च्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे। माझ्या गावातील अंगणवाडीमध्ये जो 8/5ला जो माल या ठिकाणी आलेला होता तो माल एक्सपायरी झालेला होता आणि तो आमच्या अंगणवाडीच्या सेविकेने गावामधील जे लाभार्थी आहेत त्यांना वाटलं होतं, परंतु माझ्या गावातील काही पालकांनी लाभार्थ्यांनी तो माल जेव्हा तपासणी केला तेव्हा एक्सपायरी डेट त्याची गेलेली होती आणि गेली होती आणि त्यामुळे माझ्या गावकऱ्यांनी मला सूचना केली। मी लगेच अंगणवाडीमध्ये आलं आणि त्या अंगणवाडीच्या सेविकांना सांगितलं की जो माल आपण वाटप केलं तो माल संपूर्ण जमा करा। तो जमासुद्धा आपल्या अंगणवाडीमध्ये केलेला आहे आणि त्यानंतर मी फुलसुंगे मॅडम आणि बालकल्याण सभापती स्वाती वाघाळे त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा परिषद सदस्य मनशाताई निंबाळकर यांना सर्वांना सूचना केल्या आणि सूचना केल्यानंतर लगेच चौकशीसुद्धा या ठिकाणी करावी लावली आणि ज्या एजन्सीनं हा जो माल पुरवठा केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। दोषी जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावरसुद्धा कारवाई करावी। तर हा प्रकार लक्षात येताच महिला बाल विकास अधिकारी यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे। आणखी किती अंगणवाडी केंद्रात मुदतबाह्य पोषण आहार पुरवठा केला गेला याची संपूर्ण चौकशी केली जाणार असून तसा अहवाल शासनाला पाठवून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। सरेच्या अनुषंगाने शुक्रवारला ही घटना निदर्शनास आली। त्यानंतर तात्काळ बेसिसवरती CDPO पर्यवेक्षिका आणि संबंधित तालुक्याचे जे विस्तार अधिकारी आहेत त्यांना आपण तिथे पाठवलं आणि प्रत्यक्ष पंचनामा करून घ्यायचे निर्देश त्यांना दिले। यासोबतच रेंगेपार कोहळीची पहिलीच घटना आहे जी जिल्ह्यात निदर्शनास आली। याची अशी शक्यता म्हणजे नाकारता येत नाही की जिल्ह्यात इतर ठिकाणी झालं किंवा कसं। या अनुषंगाने सर्व CDPOंना निर्देश दिलेले आहे की प्रत्येक अंगणवाडीमध्ये त्यांनी आहाराची चौकशी करावी आणि त्या पद्धतीने जर समजा अशी घटना निदर्शनास आलेली असेल इतर ठिकाणी देखील तसा एकत्रित अहवाल आम्ही जिल्हा स्तरावर मागितलेला आहे आणि जे संस्था जे आहे त्या संस्थेच्या अनुषंगाने आम्ही शासनात देखील एकत्रित जिल्ह्याचा अहवाल आम्ही सादर करणार आहे।